कशासाठी माझं पुढे पाहायचं आहे? फक्त पुन्हा या चिन्हाला सगळ्यांनी मारुतीच्या मंदिरावर बसलेले आहे. मी जरी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी मी मारुतीपुढे शपथ घेऊन सांगतो की मी पन्नेलाच मतदान करेन आणि प्रत्येकाने पन्नेलाच मतदान करावं. आणि मला एकच सांगायचं आहे, मंगेश भाऊ साबळे घरी नसताना त्यांच्या गावात गेलो होतो, कारण की माझी नातलं कशी, पण त्यांचे शेततळ पाहिलं, त्यांचे डोंगरावर चाललेला रस्ता पाहिला, हिरवी झाली पाहिली, भरपूर काही पाहिलं. पण मंगेश भाऊ साबळेचा माझ्याकडे फोन नंबर नसल्यामुळे मी त्याला पोहोचू शकलो. फक्त मंगेश साबळे आणि कर्तव्यवान पुरुष म्हणून मी मतदान करणार आहे. सांगायचं म्हणजे मी स्वतः मंगेश साबळे साहेबांना भीती होऊन तैफीच्या भीती होऊन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या लक्षात असो नसो काही मला माहीत नाही, पण त्यांनी हट्ट धरला होता की माझी मागणी पूर्ण झाल्याची मी तैफीच्या भीतीहून उतरणार नाही. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते गेलो, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गेलो, भाजपचे कार्यकर्ते, पण त्यांनी नाही ऐकलं. एक बात असा केला की तहसीलमध्ये जो भोंगा पिचकरी होता तो शेतकऱ्याच्या शेतात फवारणी करणारा भोंगा कुठे चालतो? शेतात. पण ह्या माणसानं तो भोंगा कुठे चालवला? तहसीलदाराच्या खोलीत. याला म्हणता मजबूती, याला म्हणता माणूस, याला म्हणता हिंमत. अरे हे बांगडे बांधणारे खासदार किती घेतील किती जातील, पण यांचा काही उपयोग नाही. मी तत्त्वाने सांगतो आणि एक मताने सांगतो की आपलं सगळं गाव आई बहिणी ताई काका बाबा मामा काय असतील त्यांनी फक्त पणा या फ्लेवर आपलं अमलमत देऊन या भावी खासदाराला खासदार कसं करायचं हे ठरवायचं आहे आपल्याला. आणि त्यांनी सांगलं पहिला गुलाब आळगाव बुलूकमध्ये घेतला जाईल. ही तर मारुतीची खरंच इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली तर आपले काय रोड असतील, काय ग्रामपंचायत काही करतं, त्यांनी सांगितलं